नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने स्वयं इसकी आधारशिला रखी और इसे जनता को समर्पित किया। नासिक के मनमाड स्थित ऐतिहासिक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छात्रावास को प्रेरणा स्थल घोषित किया जाए। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने स्वयं इसकी आधारशिला रखी और इसे जनता को समर्पित किया। नासिक के मनमाड स्थित ऐतिहासिक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छात्रावास को प्रेरणा स्थल घोषित किया जाए। इस मांग की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए सभी अम्बेडकर अनुयायियों ने मनमाड में धरना दिया। इस दौरान जोरदार नारे लगाए गए। डॉक्टर अंबेडकर के वंशज अक्षय अंबेडकर और प्रसिद्ध गायक संदेश उमाप ने भी इस धरना में भाग लिया। इस दौरान जोरदार मांग की गई कि छात्रावास स्थल पर एक भव्य स्मारक और एक अत्याधुनिक शिक्षा केंद्र बनाया जाए और इस संरचना को संरक्षित किया जाए। जय भीम। मी अक्षय दिलीप आंबेडकर आज मनमाड या ठिकाणी मी उपस्थित राहिलोय 15 सप्टेंबर 2025 रोजी। प्रमुख मागणी या शहराची, या मनमाड शहराची काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम याला पहिले तर प्रेरणाभूमी हे स्थान शासनामार्फत डिक्लेअर केलं पाहिजे। दुसरं 17 नोव्हेंबर हा प्रेरणा दिन म्हणून साजरा केला पाहिजे, हे शासनामार्फत झालेलं पाहिजे। या मनमाड वासांचा जो विकास आहे, जो थांबलेला आहे, खूप स्लो ग्रोथ आहे, त्या स्लो ग्रोथला कुठेतरी चालना देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणाभूमी डिक्लेअर केल्या मला वाटतं खूप लोकांचे, या जगभराचे जे लोक आहेत त्यांचं या मनमाड शहरावरती लक्ष वेधलं जाईल आणि नक्कीच या मनमाड शहराला आर्थिक बाजूने मदत होईल। त्या आर्थिक बाजूच्या मदतीने आपण इथे स्कूल, कॉलेजेस, मोठे मोठे इन्स्टिट्यूट, ज्या 3 एकरची जागा आहे महाराष्ट्र शासनची असू दे, आपल्या कमिटीची जागा असू दे, या जागेवरती मोठे मोठे हॉस्पिटल, मोठे मोठे इन्स्टिट्यूट, ज्या वसतिगृह बांधता येईल, याच्यानी या मनमाडचा, या महाराष्ट्राचा, या देशाचा विकास 100% होईल। महाराष्ट्र या मनमाडचं नाव कशामुळे फेमस आहे तर हे जंक्शन आहे, त्यामुळे फेमस आहे, राईट। माझं अशी आमची प्रमुख मागणी आहे, कृती समितीची जी मागणी आहे, प्रेरणा कृती समितीची, की आम्हाला 17 नोव्हेंबर प्रेरणा दिन। दुसरी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर प्रेरणाभूमी हे नाव या स्थानाला, या मनमाड शहराला, त्या ऐतिहासिक वास्तूला डिक्लेअर करावं महाराष्ट्र शासनातर्फे। ते झाल्या या महाराष्ट्राचा, या देशामध्ये मनमाडचं नाव खूप जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावरती झळकलं जाईल। कुठे ना कुठे जी एक विकासाचा प्रॉब्लेम जो थांबलेला आहे मनमाडमध्ये, तो आंतरराष्ट्रीय दर्जावरती येईल आणि मनमाडचा विकास होण्यापासून खूप मदत होईल या प्रेरणाभूमीतून। एवढीच प्रामुख्याने मागणी करतो। मला निश्चितच वाटतं की आपले राज्याचे सीएम देवेंद्र फडणवीस साहेब असो, किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार असो, किंवा या राज्याचे पालकमंत्री असो, या सगळ्यांचा सहभाग पॉझिटिव्ह रिप्लाय आहे आणि लवकरात लवकर आपण शासनाला आम्ही निवेदन देणार आहोत। आणि पुढच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्यांचा जीर्णोद्धार पण करायचा आहे, ती डेव्हलपमेंट पण करायची त्या बिल्डिंगची। मला वाटतं हे शासन लवकरात लवकर करेल, ही प्रमुख मागणी आपल्या सगळ्यांची आहे। आणि नक्कीच ह्याच्यात पूर्ण मनमाडवासियांचा आज सहभाग दिसलेला आहे। अक्षरशः 500-600 लोक दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत संध्याकाळची 4:30 वाजलेले आहेत, लोक उपस्थित आहेत। मी त्यांचा देखील आभार मानतो, पोलीस प्रशासनाचा आभार मानतो, जे कचरा सफाई कामगार आहेत त्यांचा देखील आभार मानतो, आपण कचरा करून सगळ्यांचे आभार मानतो। आणि ही प्रेरणाभूमी लवकरात लवकर डिक्लेअर होईल अशी ग्वाही देतो। जय भीम, नमो बुद्धाय। जी मीडिया टुडे के लिए मनमाड से अशोक बिदरी की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।